गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंस न लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आमची सुरू आहे आणि त्या अंतर्गत प्रकरण आमचं सुरू आहे गुणस्थानाचं. आणि या गुणस्थानामध्ये देखील चौथं गुणस्थान आम्ही बघतो आहे. थोडं विस्तृत वर्णन आपण बघतो आहे ह्यासाठी की जीवनामध्ये आम्हाला पहिल्यांदाच प्रथमोपशम सम्यक्त्व म्हणजे चौथं गुणस्थान प्राप्त करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि हे गुणस्थान जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर या गुणस्थानाचं स्वरूप सर्वार्थाने समजणं आम्हाला गरजेचं आहे. कशा रीतीने कर्म आमचं उपशमित होऊन पहिल्यांदा औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती जीवनात होते. अनादी कालापासून ज्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही असा जीव धर्माची सुरुवात जर करेल तर ती औपशमिक सम्यक्त्वापासून त्याच्या जीवनात धर्माची सुरुवात आहे. आणि ते गुणस्थान म्हणजे चौथं गुणस्थान. आणि म्हणून या गुणस्थानाचं स्वरूप आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. जीवनामध्ये आम्हाला कोणता आत्मा आमच्यासाठी उपादेय आहे, कशा तऱ्हेने आम्ही आत्म्याचं ध्यान करायला पाहिजे जो निरंतर शुद्ध स्वरूपात आजही आमच्या जवळ विद्यमान आहे, ज्याच्यामध्ये गुण आहे पण तो गुणांनी खंडित होत नाही असा गुणभेद ज्याच्यात गौण केलेले आहे. पर्यायी तर होत आहे पण पर्याय भेदांना देखील जिथे गौणता दिलेली आहे, अशुद्धता देखील जिथे दुर्लक्षित केल्या गेलेली आहे अर्थात गौणता दिल्या गेलेली आहे, असा जो आमचा त्रिकाल स्वभावी आत्मा, या आत्मतत्वाचं जेव्हा आम्ही अवलंबन घेऊ, त्याचं आम्ही जेव्हा चिंतन करू तेव्हा आमच्या पर्यायीमध्ये देखील शुद्ध आत्म्याची अनुभूती होईल. आणि ही शुद्ध आत्म्याची अनुभूती होणं याचंच नाव आहे सम्यक दर्शन प्राप्त होणं. मी कोण? मी शुद्ध स्वभावी आत्मा आहे हा प्रगाढ विश्वास ज्या समयात अंतरंगामध्ये जागृत होईल तो आमचा महत्भाग्याचा क्षण असणार आहे. तेच आमच्या जीवनातलं सम्यक दर्शन असणार आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही धर्म करायचा आहे, ग्रंथ शिकायचे आहे, पाठांतर करायचं आहे, हे सगळं कशासाठी? एकच आमचा उद्देश आहे की आम्हाला या भवात तरी सम्यक दर्शन प्राप्त झालंच पाहिजे. हा आमचा कृतसंकल्प आहे आणि त्या संकल्पाला अनुलक्षून आम्ही कार्य करायसाठी उद्यमित व्हायला पाहिजे. तर असं हे जे सम्यक्त्व आहे, या सम्यक्त्वाचं स्वरूप आपण काल तसं थोडक्यात बघितलं. आणि कशा प्रकारे त्याला किती उदय असतात, किती कर्म प्रकृतीची उदय विच्छुत्ती चौथ्यात आहे, बंध विच्छुत्ती कशी आहे, सत्व विच्छुत्ती कशी लावायची, हे प्रकरण आपण बघितलं. आणि सम्यक दृष्टी हा जीव कशा प्रकारे असतो, तो जघन्य अंतरात्मा आहे, तो आता असंयमी आत्तापर्यंत राहील चौथ्यापर्यंत, पुढे मात्र संयमी बनणार आहे. 4 गोष्टींपासून तो पृथक मानतो स्वतःला. परकर्तृत्व, परभोक्तृत्व, अहंकार आणि ममकार या गोष्टी त्याच्या जीवनात नाही. शरीरापासून पृथकत्व मानतो. घरदार हे तप सर्वस्वी पृथक आहे हीही त्याची मान्यता समीचीन आहे. राग होत असताना देखील राग माझा स्वभाव नाही ही त्याची मान्यता प्रगाढ आहे. अशा तऱ्हेने
सम्यक दृष्टीचं जीवन त्या ठिकाणी अत्यंत सुंदर रीतीने स्वपर भेद विज्ञान करत, आत्मप्रतीती करत, तत्वार्थांवर श्रद्धा ठेवत, खऱ्या देवगुरु शास्त्रावर प्रगाढ रुची ठेवून त्याचं जीवन हे धर्ममय संपन्न होते आहे. हा जो जीव आहे आता सम्यक दृष्टी जीव, याच्या जीवनात हा सप्तभयांनी रहित असतो. थोडक्यात नावं पहा की इहलोक भय, या भवामध्ये कुणी माझं काहीही वाईट करू शकेल किंवा मला कोणता त्रास होईल, कारण प्रत्येक द्रव्याच्या पर्यायी या निश्चित एकामागून एक क्रमाने होत आहे. आमच्या ज्या पर्यायी निश्चित निर्धारित आहे त्याचप्रमाणे आमच्या पर्यायी होणार आहे. म्हणून या भवामध्ये माझं कुणीही काहीही करू शकत नाही. जे काही होईल ते माझ्या पर्यायानुसार होणार आहे, म्हणून त्याला इहलोक भय असत नाही. दुसरं परलोक भय, माझा परलोक कसा असेल अशी देखील त्याला चिंता नाही, कारण ज्याचा इहलोक सुसंपन्न आहे, जो इहलोकामध्ये सदाचार पूर्ण व्यवहार करतो आहे, ज्याचा इहलोक सम्यक्त्व सहित आहे, ज्याच्या जीवनात सम्यक ज्ञान आहे, सदाचार आहे, त्याचा परलोक कसा असेल याची चिंता करण्याचं त्याला काहीही गरज नाही. त्याचा परलोक सर्वत्र सुंदरच असणार आहे. म्हणून जो इथे सुखी तो पुढे पण सुखीच असणार आहे. आणि इथे सुखाची कल्पना म्हणजे अतींद्रिय सुख, जो इथे अतींद्रिय सुखाची प्राप्ती करून घेतो त्याला पुढील भवात अतींद्रिय सुख निश्चितपणे मिळणार आहे. म्हणून तो परलोकाची काहीही त्या ठिकाणी कसा असेल याविषयी चिंता करत नाही. तिसरं वेदना भय त्याच्या जीवनात नाही, कारण तो स्वपर भेद विज्ञानामध्ये इतका प्रगाढ झालेला आहे की वेदना ही आत्म्याला असूच शकत नाही. आत्मा सदैव स्वतःच्या ज्ञानाचंच वेदन करू शकतो. सुख दुःख या जीवनामधल्या विभाव अवस्था आहे. शरीराचं सुख दुःख आत्म्याचं सुख दुःख नाही. जरी एखादी वेदना आम्हाला त्या ठिकाणी शारीरिक रूपाने झाली तरी देखील हा सम्यक दृष्टी जीव भेद विज्ञानाच्या माध्यमातून हे दुखणं आत्म्याचं नाही ही प्रतीती करू शकतो आणि वेदना भयापासून देखील मुक्त असू शकतो. किंवा वेदना या शब्दाचा अर्थ वेदन, तो सदैव ज्ञानाचंच वेदन करत असतो. नंतर त्याला मरण भय नाही, कारण त्यांनी आत्म्याचं स्वरूप जाणलेलं आहे. ही जी मधली काही अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे हा तर आयुष्याचा मधला टप्पा आहे. यांनी आत्म्याचं स्वरूप अनादी अनंत असं जाणलेलं आहे आणि या अनादी अनंत अशा आत्मस्वभावामध्ये हा जो देह धारण करत आहे, या देहाच्या अनुषंगाने आत्म्यावर देखील उपचरित कथन करून आत्म्याचा जन्म झाला किंवा मी जन्म झाला, माझं मरण झालं, अशा प्रकारची भाषा वापरली जाते. पण आत्मा न कधी उत्पन्न झाला ना आत्म्याचा कधी मृत्यू आहे. अनादि मी, अनंत मी, अवघ्य मी मला, मारिल रिपू जगती असा कवन उरला, अशा प्रकारे हा स्वतःच्या स्वरूपाला मांडतो आहे आणि म्हणून हा मरण भयापासून देखील मुक्त आहे. अगुप्ती भय, की हा आत्मा याची गुप्ती काय आहे, सुरक्षा काय आहे, तर या आत्मतत्वामध्ये कोणत्याही परवस्तूचा प्रवेश होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. आत्मा जो आहे हा स्वचतुष्टयमय आहे, म्हणजे स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव स्थित आहे. आता या आत्मद्रव्यात परवस्तूचा कोणता प्रवेश होऊ शकतो का, असा जर प्रश्न विचारला तर कोणत्याही द्रव्यात कोणत्याही परवस्तूचा प्रवेश होऊ शकत नाही. प्रत्येक द्रव्य स्वतःमध्ये अभेद्य आहे. म्हणून हा अगुप्ती भय त्याच्या जीवनात नाही. मला कुणी दुसरा त्रास देईल असं त्याला कधीही वाटत नाही. नंतर अत्राण भय,
की जगामध्ये शरण जाणे योग्य काय आहे असा जर विचार केला तर व्यवहाराने सांगितलं की पंचपरमेष्ठी शरण रूप आहे. चत्तारी शरणम पवज्जामी हे म्हणतो पण आम्ही, पण हे व्यवहार शरण आहे. निश्चयाने शरण तर आम्हाला आमचा आत्माच आहे आणि म्हणून हा त्या भयापासून देखील मुक्त असतो. आणि शेवटचं राहिलं अकस्मात भय. काहीतरी अघटित माझ्या जीवनात घडेल, अकस्मात काहीतरी घडेल अशी सतत एक प्रकारची चिंता ही मिथ्या दृष्टीच्या जीवनात किंवा आकुलता असणाऱ्या प्राण्यांच्या जीवनात असते. पण हे मानून आहे की कोणतीही जगामध्ये अकस्मात काहीही घडत नाही. आम्ही आज एवढ्या दुर्घटना वाचतो आहे, अनेक प्रकारच्या आपत्ती बघतो आहे, अनुभवतो आहे, पाहतो आहे आणि याविषयी सम्यक दृष्टी विचार करतो की ही तर नियत काल त्याचा आहे आणि त्या कालानुसार ह्या घटना घडत आहे. अकस्मात या ठिकाणी काहीही घडत नाही आणि म्हणून तो या भयापासून देखील मुक्त असतो. असे हे सम्यक दृष्टीच्या जीवनात 7 प्रकारचे भय नसतात. नंतर तो 8 गुण संपन्न असतो. निशंकित अंग त्याच्या जीवनात आहे. निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढ दृष्टी, उपगूहन, स्थितीकरण, वात्सल्य आणि प्रभावना या 8 अंगांनी तो सुसंपन्न असणार आहे. शिवाय 3 मूढता त्याच्या जीवनात नाही. नंतर 8 प्रकारचे गुण जे संवेग, निर्वेद, निंदा, नंतर गर्हा, भक्ती, अनुकंपा, वात्सल्य, हे उपशम अशा प्रकारचे 8 गुण त्याच्या जीवनामध्ये असणार आहे. हे असं सम्यक दृष्टीचं आपण या ठिकाणी वर्णन बघितलं. या 4थ्या गुणस्थानाबद्दल तर आपण खूप काही सांगू शकतो. सम्यक्त्व सम्यक्त्व म्हटलं तर सम्यक्त्व 3 तऱ्हेचं आहे. औपशमिक सम्यक्त्व, क्षायोपशमिक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व. यामध्ये औपशमिक सम्यक्त्व देखील 2 तऱ्हेचं आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व. आम्ही जेव्हा चार्ट बघितला त्यावेळेला आम्ही सम्यक्त्व मार्गणेमध्ये प्रथमोपशम आणि द्वितीयोपशमाचा फरक पण पाहिलेला आहे. आठवत असेल परत मागचं पुस्तक उघडाल. सम्यक्त्व त्यामधली जी आपली सम्यक्त्व मार्गणा होती, या सम्यक्त्व मार्गणेचे जे 6 भेद केलेले होते त्यामध्ये आम्ही हे सगळं लावलेलं आहे. क्षायोपशमिक सम्यक दृष्टीचा कालावधी किती असतो? उत्कृष्ट 66 सागर सांगितलेला आहे आणि मध्ये प्लस एक अंतर्मुहूर्त जर आपण ऍड केलं तर 132 सागर एवढा क्षायोपशमिक सम्यक्त्वाचा उत्कृष्ट काल सांगितलेला आहे. आणि जगण्य काल अंतर्मुहूर्त असणार आहे. यामध्ये फरक काय आहे? प्रथमोपशम, द्वितीयोपशम किंवा क्षायोपशमिक. क्षायोपशमिक सम्यक्त्व हे चल मल अगाढ दोषांनी सहित आहे. पण जे औपशमिक सम्यक्त्व आहे हे मात्र अत्यंत निर्मल क्षायिक सम्यक्त्वासारखंच हे निर्मल सम्यक्त्व असणार आहे. आणि आत्मानुशासन जर आपण गुणभद्र आचार्यांचा ग्रंथ उघडला तर यामध्ये त्यांनी सम्यक्त्वाचे 10 भेद केलेले आहे. पहिलं सम्यक्त्व सांगितलं की आज्ञा सम्यक्त्व. आज्ञा सम्यक्त्व याचा अर्थ कोणत्याही तऱ्हेचा जिनेंद्र भगवंतांच्या उपदेशाचं विशेष ज्ञान त्याला नाही आणि तरी देखील जिनेंद्र भगवंतांनी जे काही सांगितलेलं आहे ते मला प्रमाण आहे, ते अपूर्व आहे, त्याची अत्यंत महती आहे, अशा प्रकारचा भाव जीवनात ठेवून हे जे सम्यक्त्व म्हटलं गेलं ते आज्ञा सम्यक्त्व आहे. अंजन चोरासारखं की नमोकार मंत्रही आठवला नाही पण ताणम ताणम मुनी वचनम प्रमाणम एवढं म्हणूनही नमोकार मंत्राचं फळ, अचिंत्य फळ त्याच्या जीवनात मिळालं. हे असं आज्ञा सम्यक्त्व म्हणजे दर्शन मोहाचा अंतरंग कारण.
त्यांचा ग्रुप हॅलो. आहे. दर्शन मोहनीय कर्माचा त्या ठिकाणी अंतरंग कारण तर प्रत्येक सम्यक्त्वामध्ये एकच असणार आहे. दर्शन मोहनीय कर्माचा अनुदय आणि चारित्र्य म्हणजे 5 प्रकृतींचा अनुदय किंवा 7 प्रकृतीचा अनुदय, हे अंतरंग कारण सर्व सम्यक्त्वामध्ये दाहीही हे जे भेद प्रभेद सांगणार आहे, इथे ते कारण समान आहे. पण बहिरंग कारणामध्ये फरक पडणार आहे. जसं आज्ञा सम्यक्त्वात सांगितलं की जिनेंद्र भगवंतांनी जे जे काही सांगितलं ते ते मला प्रमाण आहे, हा एवढा भाव त्याच्या सम्यक्त्वासाठी त्याला कारणीभूत झाला. दुसरं सांगितलं मार्ग सम्यक्त्व. मार्ग सम्यक्त्वामध्ये जिनेंद्र भगवंतांचा मार्गाला बघून, समजा त्याच्या समोर एखादा अणुव्रती आहे किंवा एखादा महाव्रती आहे आणि महाव्रतींचं जीवन त्यांनी अगदी निरखून बघितलं आणि त्यावरून त्याला त्या मार्गावरून जिनेंद्र धर्माची प्रतीती आली, सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, तर ते त्याचं मार्ग सम्यक्त्व म्हटल्या जाते. इथेही काही विशेष ज्ञान आहे असं नाही आहे. फक्त महाव्रतींची चर्या त्यांनी बघितली आणि त्यांचा शांतपणा, प्रशमभाव हे त्याच्या नजरेमध्ये आलं आणि त्यावरून त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. हे त्याचं मार्ग सम्यक्त्व असणार आहे. तिसरं आहे उपदेश सम्यक्त्व. 63 शलाका पुरुषांचे चरित्र वाचले त्यांनी आणि त्या चारित्राच्या माध्यमातून ज्या वेळेला सम्यक दर्शनाची प्राप्ती त्याला झाली, म्हणजे कसं की आमचा जो 63 शलाका पुरुषांचं चरित्र प्रथमानुयोग, हा प्रथमानुयोग देखील बोधी समाधी निधानम, बोधी समाधीचं निधान आहे, घर आहे, अशा प्रकारचं रत्नकरण श्रावकाचार मध्ये समंत भद्राचार्य 2ऱ्या अध्यायात 2ऱ्या श्लोकामध्ये लिहितात. आणि मग तिथे सांगतात की प्रथमानुयोग देखील निरर्थक नाही आहे. 63 शलाका पुरुषांचं चरित्र वाचून देखील सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. एखादा खूप तीव्र बुद्धिवाला नाही आहे, त्याला आगमामध्ये खूप प्रवीणता नाही, तो केवळ पद्मपुराण, हरिवंश पुराण अशा प्रकारची ग्रंथ संपदा वाचतो आहे. पण वाचत असताना त्याच्या वैभवाचं वर्णन वाचतो आणि विचार करतो की अरे, याच्या जीवनात तर एवढं वैभव होतं, भरताच्या जीवनात एवढं वैभव होतं, चक्रवर्ती पद होतं, षटखंडाचे ते स्वामी होते आणि ते सगळं त्यांनी सोडलं. बस एक वाक्य मनाला भिडलं आणि सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. हे झालं उपदेश सम्यक्त्व. चौथं आहे सूत्र सम्यक्त्व. की सूत्र, की मुनींचं जे चारित्र आहे, मुनींच्या चारित्राला प्रतिपादन करणाऱ्या वचनाला सूत्र असं म्हटल्या जातं. आता हे सूत्र वचन ऐकून एखाद्याला वाचून एखाद्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की त्यांनी जे चारित्र सांगितलंय, महाव्रत, मुनींचे व्रत, किती प्रकारचे महाव्रत, मुनींचं चारित्र, किती प्रकारचं चारित्र आहे मुनींचं चारित्र? 13. जेव्हा आपण 13 प्रकारचं. कोणतं? 5 समिती, 5 महाव्रत आणि 3 गुप्ती. 3 गुप्ती. अशा 13 प्रकारच्या या सूत्रांच्या अर्थाला वाचून ऐकून जर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर ते त्यांचं सूत्र सम्यक्त्व म्हटल्या जातं. नंतर बीज सम्यक्त्व. बीज, जसं बी छोटूस आहे पण त्याच्यामधून जसा वटवृक्षासारखा महान वृक्ष निर्माण होतो, त्याप्रमाणे काही पदार्थ बीजासारखे असतात. जसं आम्ही बीजाक्षर म्हणतो, बीजाक्षर म्हणतो, त्या बीजाक्षरामध्ये अनंत शक्ती समाहित आहे. आम्हाला त्याचं ज्ञान नाही आहे. जेव्हा ते वृक्षामध्ये परिणत होईल तेव्हा आम्हाला त्या बीजाच्या शक्तीची कल्पना येते. आम्हाला तोपर्यंत ते बीज आम्हाला लक्षात येत नाही. त्याप्रमाणे आचार्यांनी, गणधरांनी आम्हाला हे बीजाक्षर दिलेले आहे
आणि हे बीजाक्षर अनंत अर्थाला धारण करणारे आहे. या बीजाक्षरांच्या वरून आम्ही जर एखाद्या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, जसं अर्हम बीजाक्षर आहे. अर्हम बीजाक्षरामध्ये काय आहे गर्भित? तर 24ही तीर्थंकर गर्भित आहे. कसे गर्भित आहे? अर्हम या शब्दात 24 तीर्थंकर कसे गर्भित असू शकतात? तर अ पहिलं पद आणि ह शेवटचं व्यंजनांचं पद, आणि याच्यामध्ये जसे सगळे स्वर आणि व्यंजन गर्भित झालेले आहे. एक पहिलं आदी म्हटलं आणि एक अंत्य म्हटलं. जसं उदाहरण सांगते, आम्ही समजा 24 तीर्थंकरांचं अष्टक देतो आहे, तर आम्ही 24 तीर्थंकरांचं अष्टक देताना काय 24 तीर्थंकरांची नावं घेतो का? नाही, अर्घ्यम वृषभादी निर्व पामिती. आम्ही काय म्हणतो? वृषभादी महावीरांत है ना, वृषभादी महावीरांत असे शब्द आम्ही वापरले. आणि त्यामध्ये आम्ही गर्भित किती केले? 24 तीर्थंकर गर्भित केले. त्याप्रमाणे हे अर्हम बीजाक्षर जे आहे, अ मध्ये पहिलं स्वर येणार आहे आणि ह मध्ये शेवटचं व्यंजन आहे, आणि यामध्ये जसे सगळे वर्ण समाविष्ट झाले, या सर्व वर्णांचा आणि स्वरांचा समूह म्हणजे अर्हम हे बीजाक्षर आहे. तर या बीजाक्षराला ऐकून त्याचं चिंतन करून त्याचा पदस्थ ध्यान करून जर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर ते बीज सम्यक्त्व आहे. किंवा गणितांच्या माध्यमातून एखाद्याला गणितामध्ये आवड असते आणि त्या गणित सूत्रांचा वापर करून जर तो त्यामध्ये तल्लीन होत असेल, त्यांनी अशा प्रकारच्या सगळ्या पद्धतींना आत्मसात केलं की कसं असतं अधःकरण, त्याच्या पद्धती कोणत्या आहे, त्याच्यामधली सूत्र काय आहे, बीजाक्षर कोणती आहे, म्हणजे अक्षर कोणती आहे, हे समजून त्याला जर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर ते त्यांचं बीज सम्यक्त्व किंवा सूत्र सम्यक्त्व असं सम्यक्त्व म्हटल्या जाऊ शकतं. नंतरचा भेद आहे 6वा संक्षेप सम्यक्त्व. अनेक श्रोते असे असतात की त्यांना ता शब्द उच्चारल्यानंतर ताक भात, ताभा असं लिहिलं, किंवा ताजा. ताजा शब्द कशासाठी आहे? ताजा नाही, ताक, ताजा कलम, ताजा कलम असे शब्द फक्त पहिले पत्रांमध्ये हे लिहिल्या जात होतं ताक. म्हणजे पूर्ण पत्र झाल्यावर शेवटी समजा काही आठवलं तर ते खाली नोट करत होते ताक, ताजा कलम, आणि त्यावरून ते जे लिहायचं ते लिहत होते. पण ते 2च शब्द वापरले आणि त्यावरून त्याला अर्थबोध झाला. किंवा ताभा तर ताक आणि भात अशा प्रकारचं. किंवा आजही आपण बऱ्याच शब्दांना असं म्हणतो, औरंगाबाद न म्हणता औबाद वगैरे असे शब्द आजही आपण वापरतो. तर असं संक्षेप रूपी जो शिष्य आहे त्याला काहीही ज्ञान नाही दिलं जास्तीचं, फक्त आत्मा म्हटलं किंवा चैतन्य म्हटलं किंवा ज्ञान म्हटलं किंवा न्यायक स्वभावी म्हटलं, परमपारिणामिक भाव म्हटलं, अशा अत्यंत संक्षेपावरून ज्यांना ज्ञान सम्यक दर्शनाची प्राप्ती होते त्याला म्हटलं संक्षेप सम्यक्त्व. आणि संक्षेप सम्यक्त्वासाठी सूत्र ग्रंथांची रचना झाली. म्हणजे तत्वार्थ सूत्र हे जे पहिलं आपलं संक्षेप शास्त्र सूत्र ग्रंथ हा का लिहिला गेला? तर काही जणांना खूप विशेष विस्तारात जायचं नसतं, थोडं सांगितलं त्यांना की त्यांना पूर्ण त्या ठिकाणी कळून जातं. तशासाठी संक्षेप सम्यक्त्व म्हणजे थोडे शब्द सांगितले आणि त्या थोड्या शब्दावरून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, हे झालं संक्षेप सम्यक्त्व. विस्तार सम्यक्त्व की एखाद्याला अगदी व्यवस्थितरित्या सगळं काही विस्ताराने सांगून त्याला त्याच्याकडून वदवून तशा प्रकारचं करवून घ्यावं लागतं, ते झालं विस्तार सम्यक्त्व. तत्वार्थ सूत्रातच हा विषय आलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी वस्तूला जाणण्यासाठी 2च उपाय सांगितले. कोणते 2 उपाय सांगितले? प्रमाण आणि न्याय. संक्षेप रुचीसाठी प्रमाण आणि न्याय. कोणते 2? प्रमाण नय्येर धिगमः एवढंच सांगितलं. प्रमाण नय्येर धिगमः.
प्रमाण आणि नयानी वस्तूचं ज्ञान होते. जो संक्षेप रुची असेल त्याला तेवढ्यावरून समजलं, पण काही जणांना समजलं नाही. मग काही मध्यम रुची शिष्य होते, त्यांच्यासाठी त्यांना परत काय सांगावं लागलं? निर्देश स्वामित्व साधना स्थिती विधानतः. हा, हे सांगावं लागलं मध्यम रुचीसाठी. आणि त्याच्यावरूनही बोध झाला नाही, म्हणून विस्तार रुची शिष्यांसाठी परत त्यांना तिसरं सूत्र ठेवावं लागलं. सत्संख्या क्षेत्र स्पर्शन कालांतर सत्संख्या क्षेत्र स्पर्शन कालांतर. हे तर अशा प्रकारे कमी शब्दांमध्ये ज्यांना ज्ञान झालं ते संक्षेप सम्यक्त्व, विस्तार आणि ज्यांना ज्ञान होईल ते विस्तार सम्यक्त्व. नंतर अर्थ सम्यक्त्व. अर्थ सम्यक्त्व म्हणजे अंगबाह्य आगमाच्या अध्ययनाशिवाय, याचा अध्ययनाशिवाय त्यात प्रतिपादित पदार्थांच्या निमित्ताने होणारे सम्यक्त्व. म्हणजे काहीही नाही, एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा क्षयोक्षम इतका प्रबल असतो, इतका प्रबल असतो की पुस्तकाचे 2-4 पानं बघितल्याबरोबर त्या पुस्तकातली विषय वस्तू समजते. तर अशा प्रकारे त्या शब्दांवरून पदार्थांचा बोध झाला, अर्थाचा बोध झाला. अर्थात पदार्थाचा, आणि पदार्थामध्ये काय अर्थ आहे त्याचा बोध झाला, आणि त्यावरून सम्यक्त्व झालं. हे झालं अर्थ सम्यक्त्व. नंतर अवगाढ सम्यक्त्व. अवगाढ सम्यक्त्वामध्ये जे क्षायिक सम्यक्त्व आहे, क्षायिक सम्यक्त्वी जीवांना जे सम्यक्त्व असणार आहे त्याला अवगाढ सम्यक्त्व म्हटल्या जातं. की त्यांचं आता सुटणारं सम्यक्त्व नाही, नष्ट होणारं सम्यक्त्व नाही, म्हणून अवगाढ सम्यक्त्व म्हटल्या जातं. आणि 10वा भेद सांगितला परम अवगाढ सम्यक्त्व. परम अवगाढ सम्यक्त्व ज्या वेळेला जीवाला केवल ज्ञानाची प्राप्ती होते, दर्शन तर तेच आहे जे 4थ्या गुणस्थानात होतं, श्रद्धा तर तशीच आहे जी 4थ्यात होती, परंतु 12व्या गुणस्थानात 13व्या गुणस्थानात गेल्यावर केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर त्याच श्रद्धा गुणाला परम अवगाढ सम्यक दर्शन असं नामाधिकरण केल्या गेलेलं आहे. अशा तऱ्हेने हे सम्यक्त्व 10 तऱ्हेचं आत्मानुशासन ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, अन्यथा आपण आपल्या पुस्तकामधला पुढचे प्रश्न आपण बघूया. सम्यक्त्व कोणतं सांगितलं ताई? कोणतं? पाचवा प्रकार बीज नंतर संक्षेप. संक्षेप तो तर 6वा आला ना ताई? पहिला आज्ञा, मार्ग, उपदेश, सूत्र, बीज. माझा नंबर चुकला, सॉरी माझा नंबर चुकला. तर अशा प्रकारे हे 10 सम्यक्त्व सांगितलेले आहेत आत्मानुशासन ग्रंथामध्ये गुणभद्रा आचार्यांनी. आता आपण मूळ याच्यावर येऊ. आपल्या नेहमीच्या पुस्तकावर पेज आहे 140 नंबरचं, की चौथं गुणस्थान आपण बघितलेलं आहे, अविरत सम्यक्त्व गुणस्थान. आणि अविरत सम्यक्त्वाचा चार्ट आपण लावलेला आहे, पूर्ण भावांसहित लावलेला आहे. आणि आता प्रश्न, 4थे गुणस्थान वालों को अविरत क्यों कहा गया है? प्रश्न आहे त्यांना अविरत का म्हटल्या गेलं? अविरत या शब्दाला काय अर्थ सांगाल? की त्या ठिकाणी विरत म्हणजे व्रत, आणि जोपर्यंत हा जीव व्रत संकल्पपूर्वक स्वीकारत नाही, तसं व्रत पाळणं अलग, आणि देव शास्त्र गुरु समक्ष संकल्प घेऊन व्रतांचं पालन करणं हे अलग आहे. जेव्हा देव शास्त्र गुरु समक्ष संकल्पपूर्वक व्रत अंगीकार केल्या जातात त्याच वेळेला त्याला संयमी म्हटल्या जातं. आम्ही करत नाही ही गोष्ट, पण आम्ही नियमही घेत नाही, तर त्या ठिकाणी अजूनही असंयमाचाच भाव असणार आहे. जो 4थ्या गुणस्थानात आहे याची श्रद्धा तर समीचीन झालेली आहे, परंतु याच्या जीवनात कोणत्याही तऱ्हेचं व्रत यांनी संकल्पपूर्वक स्वीकार केलेलं नाही,
म्हणून त्याला अविरत असं म्हटल्या जातं. म्हणून चौथे गुणस्थान से में इंद्रिय विषयों का त्याग तथा हिंसादि 5 पापों के त्याग रूप किसी भी प्रकार सी विरति नहीं पाई जाती, इसीलिए उसे अविरत कहा गया है. 5 इंद्रियांच्या पासून देखील त्याची विरती नाहीये, नियम नाही घेतलेला आहे त्यांनी कोणत्याही तऱ्हेचा की मी पंचेंद्रियाच्या विषयांपासून त्याग घेतलेला आहे किंवा मनाच्या विषयांपासून त्याग घेतलेला आहे असा नियम त्याच्या जीवनात नाही. किंवा 5 स्थावरकायिक आणि त्रसकायिक जीवाच्या हिंसेपासून देखील तो विरत झालेला नाही, म्हणून त्याला अविरत असं म्हटल्या गेलेलं आहे. आता पुढचा प्रश्न की अविरत सम्यक दृष्टी कितने प्रकार के होते हैं. अविरत सम्यक दृष्टी किती प्रकारचे आहे बा. तर चौथ्या गुणस्थांवरती जीव कोण कोण असू शकतात. तर एक तर क्षायिक सम्यक दृष्टी पण असू शकतो चौथ्या गुणस्थानात, जसा श्रेणिक राजा होता. नंतर क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी जीव देखील चौथ्या गुणस्थानात असू शकतात आणि उपशम सम्यक दृष्टी देखील चौथ्या गुणस्थानात असू शकतात. म्हणून हे तीनही जीव अशा प्रकारे असू शकतात. चौथे गुणस्थान के अन्य नाम क्या है. चौथ्या गुणस्थानाचे बाकीचे नाव काय आहे बा. तर त्याला अविरत सम्यक दृष्टी, असंयत सम्यक दृष्टी, असंयमी, असंयत, अविरत. अविरत सम्यक दृष्टी अविरत जो व्रतांपासून रहित आहे पण सम्यक्त्व सहित आहे ते अविरत सम्यक दृष्टी. असंयत जे संयमापासून रहित आहे पण सम्यक दृष्टी आहे ते असंयत सम्यक दृष्टी. आता इथे जो काल जसं आपण बघितलं की असंयम शब्द आहे किंवा अविरत सम्यक, अविरत हा शब्द आहे हा अंत्यदीपक आहे. म्हणजे पहिली गुणस्थानं ही कशी असणार आहे, असंयमाचीच असणार आहे. म्हणजे चौथ्या गुणस्थानापर्यंत जीव हा असंयमी असणार आहे, पण पुढच्या गुणस्थानामध्ये मात्र आता असंयम असणार नाही. आणि इथे सम्यक दृष्टी हे पद आदी दीपक आहे, म्हणजे याच्या पुढचे सगळे गुणस्थान सम्यक्त्व सहितच असणार आहे. इथे आपण आज थांबूया. कुणाला काही यावर प्रश्न असेल तर विचारू शकता. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.